आता कशी उत्तम ठेवाल बघा, पाऊस पडायला लागल्यावर शरीरामध्ये झाला वातप्रकोप, बरोबर आहे, दोष प्रकुपित व्हायला लागतात. सगळ्यात पहिलं लक्षण दिसायला लागतं ते म्हणजे गुडघेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी याचे पेशंट खूप दिसतात, कारण वातप्रकोप झालाय. मग कंट्रोलमध्ये कसा ठेवायचा, तर गरम पाण्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर असते ना ती घालायची आणि ते पाणी प्यायचं. बघा सगळ्यांनी घ्या, अति प्रमाणात घेऊ नका की ज्यांनी पायल्स होईल. अगदी कणभर सुंठ पावडर आपल्या पाण्यामध्ये मिसळायची, म्हणजे तुमचा अग्नी चांगला राहतो. जाठर अग्नी आपला चांगला राहिला की पचन चांगलं होतं आणि सांधेदुखी गुडघेदुखी कमी होते. दुसरी गोष्ट की वारंवार पोट बिघडणं, उलटी होणं, जुलाब होणं हे या काळामध्ये जास्त दिसतं, ते सुद्धा या सुंठ पावडरमुळे कमी होऊ शकतं, कारण सुंठ ही आपल्या अग्नीशी मैत्रीकारक आहे, म्हणजे अग्नी चांगला ठेवतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत सर्दी खोकला, नाक गळणं किंवा आपण असं म्हणतो की श्वास घ्यायला त्रास होणं, दम्याचा त्रास बऱ्याच जणांना ह्या काळामध्ये जाणवतो. तर त्यांनी अळशीचा जो काढा आहे तो नित्य नियमाने घ्यायचा आहे.